ते म्हटले तुला काय अडचण आहे का, घेऊन टाक उमेदवारी. म्हणले चल मी आहे, मी बघतो काय करतो. बरं, जेव्हा सुरुवात झाली राजकारणाची तेव्हा 2004ला कुठल्या पक्षात कुठल्या नेत्याला पाहून सुरुवात केली की राजकारणात यावंसं वाटलं? कारण त्यावेळेचं राजकारण आणि आताचं बदललेलं राजकारण खूप मोठा फरक आहे. त्यावेळेला पंचायत समितीचे इलेक्शन होईल, जिल्हा परिषदचे होईल. पहिला प्रश्न आम्ही हा मार्गी लावण्याचा प्रयत्न 100% करतो. तुमची आम्ही उज्जैन यात्रा पाहिलेली, हजारो लोकांना तुम्ही उज्जैनला घेऊन गेले. तुम्ही म्हणजे मानसिंग भाई असतील, तुम्ही असाल, निर्मलाताई असेल, सगळेच तुम्ही. नेमकं काय सांगाल? आमदार दिलीप वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून रांजणगावसाठी वाढीव पाणी पुरवठा योजना 63 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजनेचा आम्ही पाठपुरावा करतो. 2015-16 साली आम्हाला साहेबांनी ते सगळे शिक्के वगैरे काढून दिले आणि आमच्यातली त्याच्यातली जवळजवळ ती 4,500-5,000 हजार एकर जमीन आमची शिक्के मुक्त झाली. परत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी, कोणाला व्यवसाय करण्यासाठी, जे काही छोटे मोठे गोष्टी असतील त्याच्यासाठी ती मोकळी करून देण्यात आली. एकंदरीत मतदारांचा प्रतिसाद पाहता विजयाची हमी कितपत वाटते? गुलाल आपलाच का? गुलाल आपलाच आहे, 100% आपलाच आहे. ही निवडणूक आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची. खूप मोठ्या प्रमाणामध्ये धनशक्तीचा वापर केला जातोय समोरच्या बाजूने. प्रेक्षक नमस्कार, आपण पाहताय आपला आवाज. खरं तर आज आपण आहोत रांजणगाव कारेगाव गटामध्ये आणि या ठिकाणच्या रांजणगाव पिंपरी धुमाळ गणामध्ये सध्या काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या समवेत आता या गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते म्हणजे महेश बापू फंड. बापू, आपलं स्वागत आहे आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये. नमस्कार बापू, खरं तर आपण या गणातून ही निवडणूक लढताय. सर्वात सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांसाठी आपला परिचय. नमस्कार, मी महेश निवृत्ती फंड. मी रांजणगाव गणपती पिंपळे धुमाळ या गणातनं पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे. आपलं शिक्षण काय आणि आपला व्यवसाय काय, आपण काय करता नेमकं? माझं शिक्षण 12वी झालेलं आहे. बरं. मी व्यवसाय त्या 12वी शिक्षण झाल्याच्या नंतर मी शेती आणि हॉटेल व्यवसाय चालू केला. बरं. छोटासा. त्या व्यवसायाच्या माध्यमातून आजपर्यंत काम करत आले. बरं, अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील तुम्ही एक सदस्य आहात आणि पंचायत समिती तुम्ही खरं तर ही निवडणूक लढताय. परंतु शिक्षणाबद्दल तुम्ही सांगितलं तर 12वी तुमचं शिक्षण झालं. बापू, काय असं कारण होतं की तुम्ही पुढे शिक्षण करू शकले नाही? 12वी शिक्षण झाल्याच्या नंतर साहेब कसं आहे, आपला ग्रामीण भाग आहे, शेतकरी कुटुंबातला मी एक मुलगा आहे. बरं. घरची जबाबदारी थोडी लवकर अंगावर पडली. बरं. त्याच्यामुळे पुढचं शिक्षण घेता नाही आलं. बरं. शिकायची खूप इच्छा होती. बरं. पण घरच्या जबाबदारीमुळे ते पूर्ण करता आलं नाही. बापू, त्या शिक्षण न घेण्याचा आज सामाजिक याच्या कामामध्ये, राजकीय याच्यामध्ये त्याचा कुठेही असा म्हणजे अडचण येत नाही. खरं तर तुम्ही किती वर्षापासून बापू यामध्ये राजकारणामध्ये आहे आणि आतापर्यंत तुम्ही कोणती पदं तुम्हाला राजकारणाच्या माध्यमातून, समाजकारणाच्या माध्यमातून मिळालेली आहे? साधारण माझं 2002 साली माझं 12वीचं शिक्षण पूर्ण झालं. बरं. त्यानंतर मी आमच्या मित्रपरिवाराच्या बरोबर आम्ही थोडी राजकारणाची आवड होती, समाजकारणाची पण आवड होती. बरं. त्याच्यातनं आम्ही 2004-5 सालापासून 2004ची पहिली ग्रामपंचायतची निवडणूक होती. त्यावेळेला आमचे चुलत भाऊ उभे होते ग्रामपंचायत सदस्य म्हणून. त्यावेळेला आम्ही हे काम करायला सुरुवात केली. बरं. तर आज 2025 पर्यंत साधारण अशाच पद्धतीने काम चालू आहे. जेव्हा सुरुवात झाली राजकारणाची तेव्हा 2004ला कुठल्या पक्षात कुठल्या नेत्याला पाहून सुरुवात केली की राजकारणात यावंसं वाटलं? कारण त्यावेळेचं राजकारण आणि आताचं बदललेलं राजकारण खूप मोठा फरक आहे. आता त्यावेळेला कसं होतं साहेब, नवीनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती 1999 साली आपल्याकडे. हो. आणि पहिल्यापासून घरातलं पण लोकांचा कल हा काँग्रेसकडे असेल, पवार साहेबांकडे पाहूनच पहिल्यापासून आम्ही काम करत आलेलो आहे. नंतर मधल्या काळामध्ये थोडं आमच्या गावची परिस्थिती, राजकीय परिस्थिती थोडी बदलली. बरं. त्यावेळेला आम्ही थोडा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून आम्ही शिवसेनेचा विचार केला होता. बरं. पण तो जास्त काळ काय आम्हाला ते जमलं नाही. बरं. मग आम्ही नंतर परत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलो आणि परत पुन्हा काम चालू केलं. तुमचं शरदचंद्र पवार साहेबांवरील प्रेम ही तुमची डोक्यावरची टोपी सांगते. त्याचं कारण असं आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये पवार साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. त्याला कारणही तसंच आहे की आज आपल्या भागामध्ये ज्या पद्धतीने सुबकता आहे, जी धरणं आहेत, ज्या पद्धतीने विकास आणि कामं झालीत, बरोबर, ते पाहून सगळे तुमच्यासारखे लोक आजही पवार साहेबांशी जोडले गेलेले आहेत. खरं तर बापू, ही पंचायत समिती निवडणूक तुम्हाला का लढावीशी वाटली? कारण मला असं वाटतंय की तुम्ही
सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक असेल ती लढण्याचे प्रयत्न केला, परंतु लढले नाही. हो, ही तुमची लोकांमध्ये पहिली निवडणूक आहे. पहिली निवडणूक आहे. का असं वाटलं की थेट पंचायत समिती निवडणूक लढावी? मी 2 वेळा ग्रामपंचायत निवडणुकीला फॉर्म भरला होता बरं याच्या अगोदर. बरं 2014ला भरला होता, 2018ला पण मी भरलेला होता. बरं पण त्यावेळेला पॅनल प्रमुखांच्या म्हणण्यानुसार मला त्यावेळेला थांबावं लागलं. बरं आमची काही राजकीय गणित असेल त्यांच्या ते याच्यामुळं. नंतर 2022मध्ये आमच्या विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक होती. बरं ती सोसायटीची निवडणूक लागलेली असताना त्यावेळेला मला पक्षाने आमच्या पार्टीने पहिली संधी दिली बरं त्यावेळेला, आणि माझी बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली बरं. त्यावेळेला. म्हणजे आमची किती साली झाली ही? 2022 साली 22 साली. आमची संपूर्ण सोसायटी बिनविरोध झाली. बरं ती झाल्याच्या नंतर पुढं चेअरमनशिपची ज्यावेळेला इलेक्शन लागलं 1 महिन्याच्या नंतर साधारण, त्यावेळेला पण प्रथम चेअरमनपदी काम करण्याची संधी मला बिनविरोध चेअरमन म्हणून त्यावेळेला बिनविरोध चेअरमन बिनविरोध चेअरमन वा 2022 साली. 2022 साली. बरं त्याच्यानंतर 3 वर्ष मी पुढं त्या संस्थेवरती काम केलं. आजही संचालक म्हणून काम करत आहे. आत्ताची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ज्या वेळेला जाहीर झाली, हा म्हणजे जाहीर झालेली नव्हती हा पण त्याचं बिगुल वाजलं होतं. बरोबर. त्यावेळेला आमचे लोकनियुक्त सरपंच आहेत सर्जेराव खेडकर म्हणून. बरं आमचे 2018ला लोकनियुक्त सरपंच झाले. बरं त्यांच्या नावाची चर्चा होती. ते आमचे पॅनल प्रमुख आहेत. बरं आणि दुसरे आत्ताचे आमचे विद्यमान उपसरपंच श्रीकांत पाटील पासूनकर. बरं ह्या दोघांच्या नावाची चर्चा पंचायत समिती सदस्य म्हणून होती. बरं. आणि आम्ही सगळे सहकारी आहेत. हा आम्ही गेले 15-20 वर्ष सातत्याने बरोबर काम करतो. बरं पण आपले ज्या वेळेला श्रेष्ठी ह्या पदासाठी इच्छुक असतील हा किंवा त्यांच्या नावाचा विचार होता विचार होतोय. त्यावेळेला आपल्या सारख्याने इच्छा व्यक्त करणं कितपत योग्य ठरतं. म्हणून आम्ही ह्या प्रक्रियेमध्ये म्हणजे पाठीमागं होतो. बापूंचं नाव आलं कसं? आलं कसं म्हणजे काय आलं, ही सगळं गणित बघता हा नंतर सर्जेराव खेडकरांनी पण काही कारणास्तव थांबायचा निर्णय घेतला. हा त्याच्यानंतर श्रीकांत पाटलांनी पण थांबायचा निर्णय घेतला. बरं आणि ह्या दोघांच्या संगनमताने मानसिंग भैया पाचुंकर पटेल असतील, माणिक खेडकर सर असतील, बरोबर, सर्जेराव खेडकर असतील किंवा बबलू पाटील पाचुंकर असतील, ह्या सर्वांनी संगनमताने निर्णय घेऊन ही जबाबदारी माझ्यावरती द्यायचं ठरवलं. बरं आणि अगदी अल्प कालावधीमध्ये, हो म्हणजे मला आज साधारण सांगितलं संध्याकाळी चर्चा झाली अशीच, आम्ही बसलो होतो, पंचायत समितीचे इलेक्शन लढवतो का? म्हटलं पंचायत समिती, मी म्हटलं आपले टाइमपासवरी म्हणत असतील. म्हटलं ठीक आहे, आम्ही सगळे समवयस्क आणि सर्व सहकारीच होतो आम्ही. बरोबर. पंचायत समितीचे इलेक्शन तू लढवतो का? म्हटलं आता तुम्ही सोडून म्हणलं माझ्याकडे कसं येईल ते. आणि म्हटलं तुला काय तुझी तयारी असेल तर तू आम्हाला सांग म्हणून. ठीक आहे म्हणलं, मी पण आपला टाइमपासवरी घेतला विषय. म्हणलं ठीक आहे सकाळी सांगतो. बरं. सकाळी परत फोन आला की ह्याचा खेडकर सरांचा, की महेश काय झालं तुझं, तू निर्णय सांगितला नाही आम्हाला. मग मला थोडं जरा सिरियस वाटलं, काहीतरी गडबड आहे. म्हटलं ठीक आहे, मी विचार करून सांगतो. मी एवढं म्हणून मी माझ्या कामानिमित्त मी पुण्याला गेलो होतो. बरं. परत 5 वाजता मला फोन आला संध्याकाळी, तुझा निर्णय काय झाला तू सांग. म्हटलं आता 100% यांनी आपल्यावरती जबाबदारी द्यायचं ठरवलंय. बरं. म्हटलं ठीक आहे, मी पुण्यावरून येतो, आल्यानंतर भेटू आपण आणि त्याच्यावरती चर्चा करू. जो काय निर्णय असेल तो मी आल्याच्या नंतर देतो. कारण मी तोपर्यंत माझ्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीला विचारलं नव्हतं. बरं. वडिलांना विचारलं नाही, भावाला नाही, चुलत्यांना नाही, किंवा कुटुंबातील कुठल्याही सदस्याची माझी चर्चा झालेली नव्हती. मग मी आलो, वडिलांशी बोललो, भावाशी बोललो, चुलत्यांशी बोललो, बाकी माझ्या मित्रपरिवाराशी बोललो की असं असं पक्षश्रेष्ठींचं आपलं चाललेलं आहे. जर ही जबाबदारी घ्यायची ठरलं तर तुम्ही सगळेजण जर माझ्याबरोबर असाल, बरोबर, तर मी त्याच्यावरती विचार करेल. गाव आहे, परिवार पाहिजे. ठीक आहे म्हटले, बघू आपण म्हणले काय होते काय नाही. असं थोडं आमची जनरल चर्चा झाली. परत 1 तासाने फोन आला. बरं. की आता तुला अंतिम निर्णय द्यायचा आहे, जो काय असेल तो निर्णय सांगायचा. बरं. मग आमचे राजकीय गुरु आबासाहेब पाचुंकर पाटील, बरं,
आणि स्वर्गीय भीमाजी अप्पा खेडकर. हम्म. आता आप्पांचं एक 3-4 महिन्यापूर्वी निधन झालं. निधन झालं. मग आबासाहेबांना मी फोन केला की म्हटलं असं असं चाललेलं आहे. आता पॅनल प्रमुख म्हणून आता ही सगळी मंडळी माझ्यावरती जबाबदारी देण्याचा प्रयत्न करतायत, तर मी काय करू? ते म्हटले तुला काय अडचण आहे का, घेऊन टाक उमेदवारी. म्हटले चल मी आहे, मी बघतो काय करायचं. बरं. त्या एका वाक्यावरती मी तयार झालं. जबाबदारी घेतली, तयार झालो. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आमच्या गावातील प्रमुख सगळ्या व्यक्तींची बैठक घेतली. सगळ्या व्यक्तींना विचारण्यात आलं असं असं चाललंय, कोणाची काय अडचण असेल किंवा याच्या व्यतिरिक्त अजून कोणी इच्छुक असेल आपल्या सर्व आमच्या म्हणजे मित्रपरिवारामध्ये बरोबर. असेल किंवा गावामध्ये किंवा आमच्या सगळ्या पॅनलमध्ये, तर सगळ्यांनी माझ्या नावाला संमती दर्शवली त्यावेळेला. बरं. म्हणजे आमचे सगळे सहकारी होते, ग्रामपंचायतची बॉडी होती, आमचे बाकीचे सहकारी होते, आमच्या घरातील काही परिवारातील भावकीतील सगळे मंडळी होते त्याच्यामध्ये. त्यावेळेला त्यांनी सगळ्यांनी नंतर निर्णय घेतला आणि ठीक आहे म्हटले, तुझी जर तयारी असेल तर आम्ही सगळे तुझ्या पाठीमागं आहे, तू बिंदास तयारी कर म्हटलं. ठीक आहे चालेल, ते याच्यावरती ती उमेदवारी मिळाली. मी घेतली. बरं. बापू, पण घरामध्ये काही राजकीय वारसा, राजकीय परिस्थिती, कारण शेतकरी कुटुंबातले तुम्ही आहात हो, आणि एकदम जबाबदारी पडते पंचायत समितीची, जे की ग्रामपंचायतीला दोनदा थांबावं लागतंय. थांबावं लागतंय. बरोबर. थांब म्हणणारी लोक होती आणि आज ती लोक गळ्यात माळ घालताय पंचायत समिती उमेदवारीची. कदाचित ते याच्यासाठीच थांबावं लागलं असेल असं मला आता वाटतं. योग्य संधी यायला लागते. योग्य संधी आणि योग्य वेळ. पण काय झालं, आमचे वडील भारत फौजला कामाला होते पहिले. बरं. 10 वर्ष काम केलं. आमचे आजोबा वारले 1973 साली. वडील पुण्याला गेले, भारत फौजमध्ये कामाला लागले. त्यावेळेला पण त्यांना घरच्या परिस्थितीमुळं ते काम सोडून परत इथं यावं लागलं रांजणगावमध्ये. इथं आले, 5-6 वर्ष त्यांनी काम केलं शेतीमध्ये. बरं. आजही शेतीच करतात ते. आणि ते करत असताना त्यावेळेला मी म्हटलं ते आमचे भीमाजी अप्पा खेडकर आणि आबासाहेब पाचुनकर यांच्या बरोबरीने काम करायची संधी भेटली त्यांना पण. म्हणजे ग्रामपंचायत सदस्य. हो, ग्रामपंचायत सदस्य. किती साली? 1988-89 साली वडिलांना त्यावेळेला ग्रामपंचायत सदस्य होते. बरं. त्याच्यानंतर बाकी कुटुंबातील आमचे दुसरे चुलते वगैरे ते पण होते. बरं. म्हणजे गावगाड्यामध्ये तुमचं कुटुंब राहिलं पहिल्यापासून कुटुंब पहिल्यापासून आहे. त्याच्यामध्ये बरोबर. पहिल्यापासून आम्ही ह्या म्हणजे आबासाहेब असतील किंवा अप्पा असतील यांच्या बरोबरीनेच पहिल्यापासून काम करत आले. बरोबर. आणि आजही पण आम्ही त्यांच्या बरोबरीनेच काम करतोय. आज बापू, ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला तुम्ही सिरियस नव्हता, उमेदवारी तुम्हाला चालून आली, सगळ्यांनी जबाबदारी टाकली, पण आज आपण पाहतो की या जिल्हा परिषद गटामधून ज्योती वहिनी तुमच्या सोबत आहे, मानसिंग भैयांसारखी ताकद आहे, निर्मलाताई नवले तुमच्या सोबत आहे, तुम्ही सगळे प्रचाराला जाताय. आज कसा प्रतिसाद मिळतोय? आज वाटतंय की योग्य निर्णय घेतलाय आपण? 100% योग्य निर्णय घेतला असं वाटतंय. कारण काय होतं, आता गेले 1.5-2 महिने आम्ही सातत्याने ह्या गटामध्ये फिरतोय. खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद लोकांकडनं भेटतोय. बरं. गावगाव आम्हाला एक गाव फिरायला 3-3 दिवस गेले आमचे. बरं. घर टू घर आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. बरं. प्रत्येक घरोघर आम्ही गेलो. ते करत असताना प्रत्येक घरोघरी आमचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं. लोकांचा रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे. म्हणजे असे कुठंही जाणवलं नाही की कुणी आपल्याला नाकारलंय किंवा लोकांनी आपल्याला कुठं प्रतिसाद दिला नाही. अशा प्रकारचं कुठेही आमच्या याच्यामध्ये निदर्शनास आलेलं नाही. खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी रिस्पॉन्स दिलेला आहे आम्हाला ह्या सगळ्या 1.5-2 महिन्याच्या कालावधीमध्ये. बरोबर. बापू, आपण बघतो की तुम्ही ज्या गणातून निवडणूक लढताय तो खरं तर आपला महागणपती, आपला रांजणगावचा, आणि अगदी पुणे अहिल्यानगर महामार्गावरती खरं तर रोड आपण तिथे आहोत, लगत आहोत. त्याच्या खूप मोठी वाहतुकीची समस्या तुमच्याकडे आहे. वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे ही वाहतूक कोंडी पाहत असताना जे बाहेरचे येणारे लोक आहेत गणपती निमित्ताने त्यांनाही त्रास आहे, स्थानिकांनाही त्रास आहे. कशा पद्धतीने तुम्ही ही वाहतूक कोंडी भविष्याच्या काळामध्ये सोडवण्याचा तुमचा त्या ठिकाणचा मानस असेल? नक्कीच, खूप चांगला प्रश्न विचारला परदेसाहेब तुम्ही. आम्ही ही सर्व प्रक्रिया पार पाडत असताना गेले 8-10 वर्ष झाले सातत्याने आम्ही ह्या संदर्भामध्ये, ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये वळसे पाटील साहेब असतील किंवा अजितदादा पवार साहेब असतील,
यांच्या माध्यमातून अनेक वेळा यांना भेटलो. ह्या रस्त्याच्या संदर्भामध्ये, ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे आम्ही खूप वेळा ही समस्या मांडलेली. आता पुणे अहिल्यानगर रस्त्याच्या तो जो ह्याच्या कामाच्या संदर्भामध्ये जवळजवळ अंतिम निर्णय झालेला आहे. बरं. तो लवकरच त्याचं काम पण चालू होईल. ह्या स्टेजला तो विषय आहे असा. नाही, निर्णय म्हणजे नेमकं काय त्याला मार्ग नाही, म्हणजे काय फ्लायओव्हर होणार आहे हो. की अंडरग्राऊंड जाणार आहे? फ्लायओव्हर होणार आहे त्याच्यासाठी. फ्लायओव्हर होणार आहे. हो. त्यासाठी तुम्ही पाठपुरावा करणार? पाठपुरावा आम्ही आजपर्यंत करत आलोय. बरं. इथून पुढेही करू. आणि आता अशी परिस्थिती आहे की आम्हाला साधारण 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरवरून गावात यायचं म्हटलं हो. तर कमीत कमी 1 तास आम्हाला ते ट्रॅफिकमध्ये बरं. थांबावं लागतं. रोड क्रॉस करायचं साधा म्हणलं तरी 15-20 मिनिटं, अर्धा तास आमचं त्याच्यामध्ये जातो. बरं. म्हणजे इतकी ही झाली आमची स्थानिक लोकांची. स्थानिक जे छोटे मोठे व्यवसाय आहेत, छोटे मोठे रोड व्यावसायिक लगतचे. लोकांची अडचण आहे. इथनं कंपनी MIDC आपल्याकडे एवढी मोठी, बरोबर. इथनं हे जो कामगार वर्ग आहे, हो. स्टाफ आहे, किंवा हे जे काही लोक इथनं रांजणगाव मधून MIDC इथनं पुण्याला जातात, बरोबर. त्या लोकांचे 3-3, 4-4 तास ह्या वाहतुकीमध्ये जातात. तर याच्यासाठी काम 100% आम्ही तो प्रयत्न करून ज्या वेळेला पंचायत समितीचे इलेक्शन होईल, जिल्हा परिषदेचे होईल, पहिला प्रश्न आम्ही हा मार्गी लावण्याचा प्रयत्न 100% करणार. म्हणजे एकतर 9 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत 9 वर्षाच्या नंतर. आणि खूप बरीचशी कामं रखडलेली आहेत. आपण जर पाहतोय ते सुटलेले प्रश्न नाहीये हे. बापू, तुम्ही MIDCचा उल्लेख केला. खरं तर तुम्ही या ठिकाणचे स्थानिक भूमिपुत्र आहात. MIDC आपल्या भागात आहे. आपल्या भागातल्या लोकांच्या जमिनी MIDC साठी गेलेल्या आहेत. हो, गेलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्या भागातील जे काही तरुण असतील, जे काही सुशिक्षित असतील, जे बेरोजगार असतील, त्यांना स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी तुमची भूमिका कशी असेल? MIDCच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही बऱ्याच म्हणजे तरुणांना काम देण्याचा प्रयत्न केला. यापुढील काळामध्ये सुद्धा जे काही आपल्याकडे बेरोजगार तरुण असतील, बरं, शिक्षित असतील, कमी शिकलेली लोक असतील, उच्च शिक्षित लोक आहेत, त्यांना तर नोकरी भेटतीच. बरोबर. म्हणजे कमी शिकलेली आहेत, अशा बेरोजगार तरुणांना काम देण्याचं, नोकरी देण्याचा निश्चित प्रयत्न करणार. बरोबर. या माध्यमातून. आणि आतापर्यंत अशा बऱ्याच लोकांची आम्ही कामं केलेली पण आहेत. त्याच्यामध्ये तुमची आम्ही उज्जैन यात्रा पाहिलेली. हजारो लोकांना तुम्ही उज्जैनला घेऊन गेले. तुम्ही म्हणजे मानसिंग भाई असतील, तुम्ही असाल, निर्मलाताई असेल, सगळेच तुम्ही. नेमकं काय सांगाल? कसं आहे परदेश साहेब, आम्ही धार्मिक कुटुंबातील सदस्य आहोत, मुलं आहोत, सांप्रदायिक कुटुंबातील आहोत. माझे वडील गेले 12 वर्ष पायवारी करत होते. बरं. नंतर काही कारणास्तव त्यांना ते पुढं कंटिन्यू करता आले नाही. बरं. मानसिंग भाई यांचे वडील पण साधारण 30-32 वर्ष झालं पायवारी करतात. बरं. मानसिंग भाई स्वतः त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. बरं. मग ह्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा पंढरपूर यात्रा असेल मानसिंग भाई यांच्या माध्यमातून, किंवा बाकी इतर ठिकाणी, मग त्याच्यामध्ये आत्ताच्या ह्या प्रक्रियेमध्ये नागपूरची यात्रा असेल, अजमेरची यात्रा असेल, बरोबर, आदमापूरची बाळूमाची यात्रा असेल, म्हणजे सर्व धर्म समभाव सगळ्या लोकांना त्यांच्या प्रार्थना स्थळाचं दर्शन करण्याचा योग याच्या अगोदर पण अनेक वेळा आलेला आहे आणि ह्या माध्यमातून पण आलेला आहे. ही काही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली गोष्ट आहे अशातला काही भाग नाही. त्याच्या अगोदर तो प्रकार चालू होता आणि याच्या पुढे तो असाच चालू राहील, अविरत असा आमचा प्रयत्न आहे. बरोबर. तर ज्या पद्धतीने आपण चर्चा करतोय, खरं तर हा आपला जो भाग आहे, या भागामध्ये नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचा उल्लेख केल्याशिवाय ती चर्चा पुढे जात नाही. प्रामुख्याने दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून कुठले कुठले प्रश्न तुम्ही मार्गी लावून घेतलेले आहे? वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही आमची रांजणगावची पाणी पुरवठा योजना 2012 साली मानसिंग भाई यांनी त्यावेळेला 16 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना कोंढापुरीच्या तळ्यावरून रांजणगावमध्ये राबवली होती. की आजपर्यंत आम्ही 2012 ते 2025 13 वर्ष झालं आज आम्हाला त्या योजनेचं पाणी पूर्ण गावासाठी, पूर्ण वाड्यावास त्यांच्यासाठी. आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून रांजणगावसाठी वाढीव पाणी पुरवठा योजना 63 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजनेचा आम्ही पाठपुरावा करतोय आणि आता त्या गोष्टीला अंतिम स्वरूप आलेले. म्हणजे काही एक टेक्निकल 1-2 गोष्टी राहिलेल्या आहेत, मंजुरी झालेली, सगळं झालेलं, एस्टिमेटला वगैरे गेलेले. आणि याच्यातनं
आमच्याकडं साहेब MIDCची 1989 साली MIDCनी काही भागात जमीन अक्वायर केली होती. बरं. मग ती आमचे रांजणगाव असेल, बाबुळसर असेल, कारेगाव असेल, हा. करडे असेल, ह्या 3-4 गावातली ती जमीन होती. ती बरं. जवळजवळ 5,000 प्लस एकर जमीन ती अक्वायर केलेली होती. बरं. त्याच्यासाठी पण आम्ही खूप वेळा आमदार दिलीप प्रवळशे पाटील साहेबांकडे पाठपुरावा केला त्या गोष्टीचा. बरं. आणि 2009 साली एकदा त्याचे शिक्के निघाले होते बरं. त्यावेळेला. परत पुन्हा MIDCने ती जमीन अक्वायर केली, हम्म. परत शिक्के पडले. मग आम्ही परत पुन्हा आमच्या स्थानिक सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन हा. आम्ही परत त्या गोष्टीचा पाठपुरावा साहेबांकडे चालू केला आणि त्यामध्ये आम्हाला यश आलं. 2015-16 साली आम्हाला साहेबांनी ते सगळे शिक्के वगैरे काढून दिले आणि आमच्यातली त्याच्यातली जवळजवळ ती 4,500-5,000 हजार एकर जमीन आमची शिक्के मुक्त झाली. परत शेतकऱ्यांना बरं. शेती करण्यासाठी, कोणाला व्यवसाय करण्यासाठी किंवा जे काही छोटे मोठे गोष्टी असतील त्याच्यासाठी ती मोकळी करून देण्यात आली. त्याच्यासाठी आम्ही बराच दिवस प्रयत्न करत होतो. म्हणजे आमदार दिलीप प्रवळसे पाटलांची खूप मोठी मदत हो, त्या खूप निमित्ताने झाली. मोठी मला वाटतं त्यावेळेस उद्योग मंत्री नारायण राणेंच्या माध्यमातून ते सगळं उद्योग मंत्री नारायण राणे साहेब होते. आणि नारायण राणे साहेबांनीच तो निर्णय त्यावेळेला, म्हणजे साहेबांनी तो त्यांना घ्यायला लावला. त्यावेळेला नारायण राणे साहेबांनी तो निर्णय घेतला पण. आणि शेतकऱ्यांचे असणारे जे शिक्के होते सातबाऱ्यावरचे हो. ते मोकळे झाले. मोकळे झाले ते पूर्ण. आणि शेतकरी किती होते सगळ्याच्या मध्ये? शेतकरी भरपूर आहेत साहेब. आमच्या रांजणगावची जवळजवळ 500 एकर प्लस जमीन आमच्या रांजणगावची. बरं. बाबुळसरची खूप मोठा प्रश्न होता खूप तुमच्याकडे त्या मोठा प्रश्न निमित्ताने. होता. आणि ही सगळी जमीन होती हायवे लगतची बरं. पूर्ण. म्हणजे इथं आपल्या MIDC जिथनं स्टार्ट झाली तिथपासून हा. तर करड्यापर्यंत हा. हा जो समोरचा पट्टा होता पूर्ण, हो. हा तिन्ही 4ही गावं त्याच्यामध्ये बाधित क्षेत्र होते ते. आता सगळ्या लोकांचं ते जवळजवळ क्षेत्र शिक्के उठल्यामुळं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये स्वतःचा व्यवसाय, स्वतःच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी अडचण नाही राहिली. अडचण निर्माण झाली. त्या याच्यामध्ये बापू, खरं तर निवडणुका म्हटल्यानंतर राजकारण आलंच आणि राजकारणामध्ये जेव्हा मतदार मतदान करतो तेव्हा तो उमेदवाराचं सामाजिक काम पाहतो. बरोबर. तुमचं काय असं सामाजिक काम कार्य राहिलेलं आहे की जे पाहून तुम्हाला मतदारांनी निवडून द्यावं? परदेशी साहेब, आम्ही ना 2009 साली शिवशाही प्रतिष्ठानची स्थापना केली होती. बरं. आम्ही सगळे तरुण त्यावेळेला गावातील आमचे प्रमुख जे आता आहेत ते सगळे तरुण एकत्रित चालू. ते जवळजवळ आम्ही 100 एक पोरं असेल सगळे बरं. त्यावेळेला. तेव्हापासून मग कुठं म्हणजे तेव्हापासून आम्ही शिवजयंतीचा उपक्रम आम्ही चालू केला होता. बरं. पण शिवजयंतीचा उपक्रम चालू करत असताना आमची म्हणजे आमचं एक इच्छा होती सगळ्यांची की आपल्या गावामध्ये एक शिवस्मारक असावं. चांगल्या पद्धतीचं असावं. बरं. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आम्ही त्याची सगळ्यांची इच्छा होती त्याप्रमाणे आम्ही ते काम चालू पण केलं होतं. पुढं काही टेक्निकल अडचणी आल्या, कारण ते कसं तो विषय थोडा म्हणजे प्रशासकीय हे होते त्याच्यासाठी. बरं. तांत्रिक अडचणी होत्या. तांत्रिक अडचणी होत्या. बरं. म्हणून तो विषय थोडा लांबत गेला. पण आम्ही शिवजयंती साजरी करायची थांबवली नाही. बरं. आमच्याकडे प्रतिमा होती, पुतळा होता महाराजांचा. आम्ही तो पुतळा घ्यायचा आणि प्रत्येक वर्षी आम्ही शिवजयंती साजरी करायची. बरं. सगळे तरुण उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे. आम्ही 2018 सालाच्या नंतर परत तो विषय एकदा पुन्हा सगळ्यांनी मनावरती घेतला. बरं. स्मारकाचा. बरं. आणि ग्रामपंचायतने आम्हाला ती जागा उपलब्ध करून दिली. बरं. त्याच्यासाठी लोकवर्गणीतून आम्ही जवळजवळ 50 लाख रुपये आम्ही त्या स्मारकासाठी खर्च केले. बरं. लोकवर्गणी बरं. त्यातनं. आणि खूप चांगल्या पद्धतीचं एक स्मारक आम्ही रांजणगाव मध्ये उभं केले. किती साली उभं केलं? आता 2023 साली साधारण बरं. 23-24 मध्ये. म्हणजे ज्याचा पाठपुरावा केला अखेर ते स्मारक पूर्ण अखेर उभं ते राहिलं. स्मारक उभं राहिलं लोकवर्गणी. लोकवर्गणी. वा. म्हणजे त्याला साधारण आम्हाला गेले 2009 ते 2023-24 सालापर्यंत कालावधी गेला. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आराध्य छत्रपती दैवत शिवाजी छत्रपती महाराज शिवाजी त्यांचं महाराज. स्मारक आपल्या रांजणगावमध्ये. खूप चांगल्या आकर्षक पद्धतीचं. वा. म्हणजे जवळजवळ 2.5 टनाचा पुतळा येतो, बरं. ब्रॉन्झ मध्ये बनवलेला. आणि त्याचे आर्किटेक्ट होते आमचे कुलकर्णी म्हणून एक. बरं. त्यांच्याकडनं त्याचं डिझायनिंग वगैरे करून घेतलं होतं. खूप चांगलं काम केलं त्याच्यामध्ये. बापू, आपण पाहतोय की ह्या ज्या निवडणुका सुरू आहे याच्यामध्ये दोन्ही पवार एकत्र आलेले आहेत. शरद पवार असतील, अजित पवार असतील. कारण मध्यंतरी काही निवडणुकांमध्ये दोघंही वेगवेगळ्या चिन्हावरती होते, परंतु तुमचं चिन्ह तुमच्या खिशाला लावलेलं घड्याळ आणि
या पवारांना मानणारा आपला ह्या भागातला एक वर्ग आहे हो, बरोबर. आणि कार्यकर्त्याची द्विधा मनस्थिती झाली होती की नेमकं करायचं काम कोणाचं. परंतु आता जी माहिती मिळते त्याप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी एकत्र आले, एकत्र आलेले आहेत. तर त्याचा फायदा तुम्हाला नेमका या भागामध्ये निवडणुकीमध्ये कसा होईल, कसं पाहताय तुम्ही? 100% फायदा होईल त्याचा. बरं, काही प्रमाणामध्ये पवार साहेबांना मानणारा वर्ग खाली होता, आजही आहे. बरोबर. जो जुना वर्ग जो आहे, जुना वर्ग आहे बरोबर, त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील लोक असतील, शेतकरी वर्ग मोठ्या बरोबर. प्रमाणात असेल. आता हे मध्यंतरीच्या काळामध्ये दोन वेगवेगळ्या हे हो झाल्या. हो, तर त्याच्यामध्ये त्याही वेळेला तुम्ही बघा सगळे म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, हो. ज्येष्ठ मंडळी हो. आहेत, हे आहेत, शेतकरी वर्ग आहे, हा सगळा पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहिला. बरोबर. आणि तरुण वर्ग अजितदादा, हा अजितदादांच्या पाठीमागे उभा. पण ह्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यानं आज आपल्याकडं म्हणजे त्याचा खूप मोठा फायदा होईल. मतांचं विभाजन पण होणार आहे. विभाजन थांबणार आहे. हम्म. आणि हे परत पुन्हा एकत्रित आल्यामुळे हे सगळे नव्या जुन्यांचा मेळ घालून तो निश्चितच ह्या आपल्या गटामध्ये असेल किंवा आपल्या तालुक्यामध्ये असेल किंवा आपल्या जिल्ह्यासाठी तो निर्णय निश्चित स्वागतार्ह आहे आणि तो चांगला निर्णय झालेला आहे. बरोबर. बापू, खरं तर तुम्ही आता गेले 1.5-2 महिन्यापासून प्रचारात व्यस्त आहात. शेवटचे आता काही दिवस खरं तर या निवडणूक प्रक्रियेला राहिलेले आहेत. मला वाटतं 21 तारीख शेवटचं फॉर्म भरायची आहे. हो, 5 तारखेला मतदान आहे, 7 तारखेला निकाल आहे. निकाल आहे. एकंदरीत मतदारांचा प्रतिसाद पाहता विजयाची हमी कितपत वाटते? गुलाल आपलाच का? गुलाल आपलाच आहे, 100% आपलाच आहे. बरं, आणि त्याचं कारण असं आहे, आपला ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागामध्ये आपल्याकडं पवार साहेबांना मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे, दादांना पण मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि आम्ही पण आज गेले 1.5-2 महिने आम्ही पण ह्या गटामध्ये प्रचार करतोय. तर लोकांचं कल पण लक्षात आलेला आहे. फक्त आता लोकांना प्रतीक्षा आहे मतदानाची, बरोबर. की आपण कधी मतदान करतोय. आणि 100% विजयाची खात्री आहे. जिल्हा परिषदचं पण उमेदवार ज्योतिवहिनी असतील, मी स्वतः असेल, पलीकडच्या गाणामध्ये निर्मलाताई असतील, आम्ही तीनही उमेदवार नक्की विजयी होऊ अशी मला 100% खात्री आहे. शेवटी मुलाखतीच्या शेवटकडे जात असताना तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? काय पाहून त्यांनी मतदान करावं? धनशक्ती पाहावी का जनशक्ती पाहावी? एका सर्वसामान्य कुटुंबातले तुम्ही उमेदवार आहात, काय अपील कराल? तसं पाहिलं तर साहेब ही निवडणूक आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची. खूप मोठ्या प्रमाणामध्ये धनशक्तीचा वापर केला जातोय समोरच्या बाजूने. मी स्वतः सर्वसामान्य कुटुंबातील आहे आणि नातेगोत्यामध्ये पण आपल्याकडं म्हणजे आपले संबंध चांगले आहेत. बाकीच्या इथं गावामध्ये आमच्याकडं आपल्याला एकंदरीत आम्ही हे काम करत असताना लोक आता काय आले, 4ही उमेदवार गावातले आहेत. बरोबर. म्हणजे जिल्हा परिषदचे दोन्ही उमेदवार रांजणगावमधले आहेत, हो, पंचायत समितीचे ह्या गणातले पण दोन्ही उमेदवार रांजणगावमधले आहेत. बरं. त्याच्यामुळे लोक काय करतात, लोक बोलून दाखवणार नाही, पण प्रत्यक्षात लोक कृतीतनं मतदानातनं दाखवून देतील. बरं. त्याची आम्हाला 100% खात्री. म्हणजे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. विरुद्ध जनशक्तीची आहे. बरं. आणि विजयाची खात्री तर आहे. मतदारांना काय अपील कराल? मतदारांना हेच आवाहन करतो की कुठल्याही आमिषाला बळी न पडता, मी सांगितल्याप्रमाणे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे आणि आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही भरघोस मताने विजयी करसाल अशी खात्री आहे. परंतु पुन्हा एकदा सर्व मतदारांना मी आवाहन करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीनही उमेदवारांना, जिल्हा परिषदला ज्योतिवहिनी पाचुंकर पाटील असतील, रांजणगाव पंचायत समिती गणामध्ये मी स्वतः महेश निवृत्ती फंड असेल आणि कारेगाव कान्होर गणामध्ये निर्मलाताई नवले असतील, या तीनही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा अशा प्रकारचं आवाहन मी सर्व मतदारांना करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. बापू, तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला. खरं तर प्रेक्षको, अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील ही व्यक्ती, खरं तर राजकीय पार्श्वभूमी तशी खूप मोठी नाहीये. घरामध्ये वडील असतील, आजोबा असतील, हे जरी ग्रामपंचायतचे सदस्य असले तरी आपल्या ग्रामीण भागामध्ये गावगाडा ही गोष्ट खूप महत्वाची असते, कारण आपण एकमेकाच्या सुखदुःखात असतो. सगळ्याच गोष्टी राजकीय वारसा असला म्हणजे हातात मिळतात असं नसतं.
काही लोक जन्मजात ही सोन्याचा चमचा घेऊन आलेले असतात आणि काही लोकांना आपलं विश्व निर्माण करायचं असतं. असेच काहीसे महेश बापू फंड खरं तर या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावत आहे. तुम्ही मायबाप जनता येत्या 5 तारखेच्या मतदानातून आणि 7 तारखेच्या निकालातून कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहात हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. बापू, आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.